माधवा, काय झालंय? अस्वस्थ दिसतोयस. आई, गेले काही दिवस जे घडतंय ना ते काही कळतच नाहीये ग. म्हणजे देवानं बाप म्हणून माझ्या नशिबात काय लिहिले ना तेच कळत नाहीये. 2 लेकी एकाच घरात नांदतायत याचं सुख मानायचं की 2 सावत्र बहिणींना एकाच घरात दिल्याचं दुःख बाळगायचं. का रे, असं का बोलतोस? आज खांडेकरांकडे काय घडलंय ते कळलं असेलच ना तुला. आता बाप म्हणून मी काय करावं ना तेच मला कळत नाहीये. एका जावयाला त्याचा हक्क मिळाला म्हणून खुश व्हायचं की दुसऱ्या जावयाचा अपमान झाला याचं दुःख मानायचं. तारणीला काही बोलूच शकत नाही कारण तिचं काही चुकतच नाहीये ना. आणि निशीला बोलायची सोयच नाहीये. रेखा ती तर नव्यानं या सगळ्या गोष्टीचा राग डोक्यात घेऊन बसली आहे आणि तारणीवर ती नव्यानं रागावली आहे. आई, तारणी आणि निशी दोन्ही माझ्याच मुली आहेत का? पण आज त्या दोघी एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत. मी कोणाच्याही बाजूने उभे राहिलो ना तरी दुसरीवर अन्यायच होणार आहे. आई, आई मी काय करू ग? काही नाही, शांत बसायचं. शांत राहू? अगं माझ्या दोघी लेकींच्या आयुष्यात एवढं सगळं घडत असताना मी शांत कसा राहू? आई, मला त्या दोघींना समजून घेणं भाग आहे ग. म्हणजे माझ्या दोन्ही लेकी स्वतःच्या नवऱ्याच्या हक्कांसाठी भांडतायत. अरे पण दोघींची हक्काची व्याख्या वेगवेगळी आहे ना. आता बघ, निशी युवराजरावांच्या हिश्श्याला येणाऱ्या मालकी हक्कासाठी भांडते आणि तारिणी केदारच्या हक्काच्या प्रेमासाठी भांडते, त्याच्या सन्मानासाठी भांडते, आजवर त्याच्या झालेल्या अपमानासाठी भांडते. दोन्ही परस्पर वेगळ्या गोष्टी आहेत रे. केदारकडे काहीही नसताना तारिणीनं त्याच्याबरोबर लग्न केलं. ते लोक आपल्याला स्वीकारतील की नाही याची कल्पना नसतानाही त्याच्याबरोबर लग्न करून ती त्या घरात गेली. कशाची शाश्वती नसताना खंबीरपणे केदारच्या पाठीशी उभी राहिली. निशीचं तसं नाहीये. निशीने युवराजरावांबरोबर का आणि कशासाठी लग्न केलं? तुम्ही इथे काय झालं? काय नाही, मी युवराजशी बोलायला आले होते. बोलला का तो? तो तुझ्याशी काही बोलला? नाही. तारिणीने त्याचा जो काही इन्सल्ट केलाय ना, खूप हर्ट झालाय तो. खूप चिडचिड होते त्याची आणि त्याचा राग तर माझी तर हिंमतच होत नाहीये त्याच्या समोर जायची आणि काही बोलायची सुद्धा. नाही नाही, आता त्याच्याशी बोलायचाही प्रयत्न करू नकोस. बिलकुल नको. तू खूप रागात आहे पण होईल. आय नो हिल बी फाईन. आणि तू सगळं समजून घेईल आणि सगळं एक्सेप्टही करेल या गोष्टीची खात्री आहे मला. इतकं सोपं नाहीये ते, तुम्हाला माहिती आहे ना. रॅदर युवी कधीही केदारला एक्सेप्ट करेल असं मला नाही वाटत. आय नो थोडा वेळ लागेल पण त्याला एक्सेप्ट करावं लागेल आणि मला माहिती आहे तो करेल. जेवलाय तू? नाही. त्याला जेवायला वाढशील? हो. थँक्यू सो मच. लग्नाआधी मी त्याला खूप पॅम्पर केलंय, त्याची खूप काळजी घेतलीय म्हणून तो जरा हट्टी झालाय. पण मला 100% या गोष्टीची खात्री आहे की मी जशी काळजी घेतली तशीच त्याची काळजी तू घेशील. निश्चिता, मला माहिती आहे जे काही घडतंय ते त्याच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे आणि तुझ्यासाठीही खूप डिफिकल्ट आहे. पण मी रिक्वेस्ट करते, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फीजमध्ये एकमेकांना सपोर्ट करा प्लीज.
आई, डोंट वरी, मी आहे ना. मी सगळं सांभाळेन. मी घेईन त्याची काळजी. घ्या, पण तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या प्लीज. थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग. कॉफी आहे ती. अशी डायरेक्ट पितात का? हा, भाजलं का? सावकाश प्यायची ना केदार. हळूहळू सावकाश पी. ठीक आहे. आणि कॉफी कशी झालीये? छान झाली. मला बोलायचं होतं. कशाबद्दल? युवराज, त्यानं काय केलं आता? त्याचा पहिल्यांदा सगळ्यांसमोर अपमान झालाय आणि त्याला हे अपमान पचवण्याची सवय पण नाहीये. त्याचा इगो जाम हर्ट झाला असेल. सापाच्या शेपटीवर पाय दिलाय आपण. पण ठीक आहे, हे कधी ना कधीतरी करणं गरजेचंच होतं. आपण वेळेत केलं, नाहीतर तो आपल्या मिशनमध्ये अडथळा झाला असता. बरोबर बोलतेस तू. सापाच्या शेपटीवर पाय दिलाय आपण.